हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे चॅप्टर आणि त्यामध्ये आपण डिस्कस करत आहे लास्ट 2 व्हिडिओज पासून नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पहिल्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केले व्हेरियस रूल्स फॉर द नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इन केस ऑफ कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम, इन केस ऑफ IUPAC सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. तो दोन्ही सिस्टीम मध्ये जे काही वेगवेगळे रूल्स आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, तो जे काही आहे नॉमेनक्लेचर तिथे आपल्याला करायचं, तर ते आपण डिस्कस केले. त्यानंतर आपण काही एक्झाम्पल सुद्धा लास्ट व्हिडिओज मध्ये जे आहे ते तिथे डिस्कस केले. आजच्या व्हिडिओज मध्ये जे आहे ते आपण फायनल काही रिमेनिंग जे काही एक्झाम्पल्स जे आहेत विच आर गिवन इन युअर टेक्स्ट बुक ऑल्सो, ते जे आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहे. सो दिस इज फायनल लेक्चर फॉर द नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे फायनल लेक्चर जे आहे ते आपण इथे घेणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह साठी. सो काही रिमेनिंग एक्झाम्पल्स जे होते टेक्स्ट बुक मधले ते आपण इथे जे आहे ते डिस्कस करणार आहे. सो द फर्स्ट एक्झाम्पल फॉर टुडेज लेक्चर इज CH3 CH2Cl. कंडेन्स स्ट्रक्चर दिलेलं आहे. याला आधी काय करायचं आहे, नॉमेनक्लेचर करायचं असेल तर याला सिंपल स्ट्रक्चर मध्ये जे आहे ते कन्वर्ट करायचं. सिंपल थिंग, CH3 बॉन्ड CH2Cl आहे. याचा अर्थ काय होतोय की या कार्बनला 3 CH3 जे आहेत ते अटॅच आहे. दॅट मीन्स CH3 then in front of this carbon atom there is a CH2 then bond Cl. This is simple structure, dash structure ज्याला आपण म्हणतो. सो हे स्ट्रक्चर आहे या कंडेन्स स्ट्रक्चरचं. आता इथे जर पाहिला तर याचा कॉमन नेम काय आहे, कॉमन नेम आपल्याला लिहायचं आहे आधी. तर सर्वात आधी आपल्या मेथड प्रमाणे कॉमन सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचरची जी काही मेथड आहे त्याप्रमाणे आपण इथे नेम जे आहे ते इथे लिहिणार आहे. सो आधी आपल्याला लिहावं लागेल नेम ऑफ अल्किल ग्रुप, देन नेम ऑफ हलाइड ग्रुप. ठीक आहे. सो फर्स्ट अल्किल ग्रुप कुठला आहे तो आपण इथे पाहू. कार्बन ॲटम किती आहेत, 1 2 3 4 5 कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन दिस अल्किल ग्रुप. 5 कार्बन ॲटम असलेला अल्किल ग्रुप कुठला आहे तर 5 कार्बन ॲटम असलेला अल्किल ग्रुप जो आहे त्याला आपण म्हणतो पेंटीन. ठीक आहे. आता स्ट्रक्चर स्ट्रेट आहे का तर नाही. तिथे आपल्याला काय दिसत आहे तर हा जो कार्बन ॲटम आहे इट गेट सराउंडेड बाय अनदर 4 कार्बन. असं जर स्ट्रक्चर असेल, असं जर लिंकेज असेल कार्बन लिंकेज, तर त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेट लिंकेज असेल तर त्याला आपण N ने डिनोट करतो. ब्रांच लिंकेज असेल, एकच कार्बन ॲटम साइडला असेल अनदर कार्बनला अटॅच, तर त्याला आपण आयसो म्हणतो. 1 कार्बन ॲटम सराउंडेड बाय अनदर 3 कार्बन ॲटम असेल आणि समोर फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण टर्शियरी म्हणतो. इथे 1 कार्बन ॲटम सराउंडेड बाय 4 कार्बन ॲटम आहे, अशा स्ट्रक्चरला आपण म्हणतो निओ. सो हियर 5 कार्बन ॲटम आहेत आणि निओ स्ट्रक्चर आहे, म्हणून याचं कॉमन नेम जे आहे दॅट इज निओपेंटीन. आणि हलाइड ग्रुप त्याचं नेम जे आहे ते आपण इथे लिहिणार, दिस इज Cl. सो क्लोराइड, निओपेंटिल क्लोराइड इज अ कॉमन नेम फॉर दिस. या कंपाऊंडचं कॉमन नेम कुठला आहे तर निओपेंटिल क्लोराइड. ठीक आहे. देन IUPAC नेम काय आहे ना, तर IUPAC नेम जे आहे ते जर आपल्याला इथे राईट डाऊन करायचं असेल तर आपण तिथे काय करणार तर आपले रूल्स जे आहेत ते यूज करतो. फर्स्ट रूल फॉर दिस कंपाऊंड, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन. सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल, लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन जी आहे ती सिलेक्ट करावी लागेल. Here longest carbon containing chain is straight one. Maximum carbon atom इथे 3 कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम जो आहे तो लॉंगेस्ट चेन मध्ये आलाच पाहिजे. का आला पाहिजे, कारण याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. तो लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना हे नेहमी लक्षात ठेवायचं की फंक्शनल ग्रुप जो आहे ज्या कार्बनला अटॅच असेल तो कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेन मध्ये आलाच पाहिजे. सो longest chain contain 3 कार्बन ॲटम. हियर 3 कार्बन ॲटम आहेत म्हणून पॅरेंट अल्किन आपल्याला भेटला प्रोपेन. पण आता साइड चेनला काय अटॅच आहे तर हा एक मिथिल ग्रुप इथे अटॅच आहे, हा दुसरा मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि इथे फंक्शनल ग्रुप आहे.
रूल नंबर 2 आता आपण यूज करणार कुठला, लोएस्ट नंबरिंग ग्रुप. अशा साइडने नंबरिंग करणार ज्या साइडने फंक्शनल ग्रुप नियरर असेल. फंक्शनल ग्रुप इज क्लोराइड, तो इथे आहे. लेफ्ट टू राइट नंबरिंग करणार की राइट टू लेफ्ट नंबरिंग. लोएस्ट नंबरवर फंक्शनल ग्रुपची पोझिशन म्हणजे लोखंड जे आहे ते तिथे आलं पाहिजे. सो राइट टू लेफ्ट नंबरिंग जर केली तर फर्स्ट कार्बन ॲटमला Cl अटॅच होतो, देन 2 then 3. सो दिस इज प्रॉपर नंबरिंग, करेक्ट नंबरिंग. आता इथे Cl ची पोझिशन आपल्याला समजली, दॅट इज 1 क्लोरो. सेकंड कार्बनला एक मिथिल अटॅच, सेकंड कार्बनला दुसरा मिथिल अटॅच, 2 मिथिल आहे म्हणून डायमिथिल. सो दोन्हीची पोझिशन सुद्धा आपल्याला नेम मध्ये मेन्शन करावी लागेल आणि अल्फाबेटिकली लिहावं लागेल. हा मिथिल, हा क्लोराइड, दोन्ही प्रिफिक्स मध्ये लिहायच्यात. अल्फाबेटिकली क्लोराइड कम्स फर्स्ट, सो तो आधी आपण लिहिणार. त्याची पोझिशन आहे 1. सो 1 देन क्लोरो देन हायफेन म्हणजे डॅश आपण देणार. पहिल्या मिथिल ग्रुपची पोझिशन आहे 2, ती इथे मेन्शन करणार. Then second methyl group which is also at a second carbon atom, so 2 then dash 2 methyl group आहे म्हणून इथे एक प्रिफिक्स यूज करणार डाय. मिथिल आहे म्हणून आपण इथे लिहिणार मिथिल. and then name of parental chain 1 2 3 carbon containing parental chain कुठला आहे तो, that is propane. 1 chloro 2 dimethyl propane is the correct IUPAC name for neopentyl chloride for this compound. CH3 by 3 CCH2Cl. सो अशा प्रकारे याचा IUPAC नेम जे आहे ते आपण इथे काढलं. सोबतच आपण त्याचा कॉमन नेम सुद्धा घेऊ. Now another compound for you, that is the CH2 double bond CH bond Cl. CH2 double bond CH bond Cl. हा जर आपण पाहिला तर आपण क्लासिफिकेशन मध्ये सुद्धा पाहिला होता की डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला जर हॅलोजन ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण व्हिनिल हलाइड्स म्हणतो. इथे क्लोरीन ग्रुप अटॅच आहे म्हणून त्याला आपण म्हणणार व्हिनिल क्लोराइड. सो हियर याचं कॉमन नेम जे आहे दॅट इज व्हिनिल क्लोराइड. IUPAC नेम साठी कार्बन चेन सिलेक्ट करणार. ही झाली आपली कार्बन चेन. नंबरिंग करणार लेफ्ट टू राइट, 1 2 2 कार्बन ॲटम आहे. डबल बॉन्ड सुद्धा प्रेझेंट आहे. सो 2 कार्बन ॲटम, दॅट मीन्स त्याचा वर्ड रूट इथे घ्यावा लागेल, तो म्हणजे इथ. डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून ई आणि दॅट इज इथिन. आणि प्रिफिक्स मध्ये लिहावं लागेल क्लोरो, त्याची पोझिशन. सो 1 क्लोरो इथिन और क्लोरो इथिन असं सुद्धा आपण इथे लिहू शकतो. सो क्लोरो इथिन और 1 क्लोरो इथिन is the IUPAC name for CH2 double bond CH bond Cl. हा झाला एक सेकंड कंपाऊंड. एक थर्ड कंपाऊंड जो आहे तो आपल्याला इथे डिस्कस करता येतो. थर्ड वन फॉर यू, that is CH2 double bond CH bond CH2 bond Br. आता हा जर कंपाऊंड आपण जर पाहिला तर इथे आपला हॅलोजन ग्रुप म्हणजे ब्रोमाइड ग्रुप जो आहे तो अटॅच आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला which is next to unsaturated कार्बन ॲटम. म्हणजे हा कंपाऊंड कुठला आहे, अलिलिक हलाइड आहे. अलिलिक हलाइड मीन्स इथे ब्रोमाइड ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून अलिलिक ब्रोमाइड म्हणजे अलील ब्रोमाइड याला आपण म्हणतो. दिस इज अलील ब्रोमाइड. दिस इज कॉमन नेम. सो याचा IUPAC नेम जे आहे ते आपल्याला इथे लिहायचा. IUPAC नेम साठी आता इथे ही झाली आपली लॉंगेस्ट चेन. इट कंटेन 3 कार्बन ॲटम. नंबरिंग करायचं आहे. आता या ठिकाणी डबल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि आपला फंक्शनल ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे, बट प्रिफरन्स इथे द्यावा लागेल डबल बॉन्डला. सो डबल बॉन्ड ज्या साइडने नियरर आहेत त्या साइडने नंबरिंग करायची. सो 1 2 3 कार्बन ॲटम कंटेनिंग अल्केन डायरेक्टली आपण घेऊ शकतो, दॅट इज प्रोपीन. आणि Br कशाला अटॅच आहे, थर्ड कार्बन ॲटमला. तो प्रिफिक्स मध्ये लिहिणार 3 ब्रोमो. हे झालं आपलं प्रिफिक्स. 3 कार्बन कंटेनिंग अल्किन आहे, दॅट इज प्रोपेन. फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड आहे म्हणून ते पोझिशन
तो लोखंड नंबर मेन्शन करण्याची गरज नाही. सो 3 ब्रोमोप्रॉपीन डायरेक्टली जे आहे ते आपण इथे लिहू शकतो. सो दिस इज IUPAC name for this compound, CH2 double bond CH bond CH2 bond Br, that is aryl bromide or 3-bromopropene. Okay, next एक compound जो आहे तो आपण इथे डिस्कस करू. that is compound number 4 for today's lecture, that is CH triple bond C bond Cl. सिंपल असा हा कंपाऊंड आहे. याचं जे कॉमन नेम आहे, स्पेशल नेम म्हणू शकता तुम्ही, दॅट इज ऍसिटिलीन क्लोराइड. हे लक्षात ठेवायचं. इट्स कॉमन नेम इज ऍसिटिलीन क्लोराइड. IUPAC नेम साठी पुन्हा तेच रूल. ट्रिपल बॉन्ड आहे, 2 कार्बन ऍटम आहे, म्हणजेच अल्काईन आहे. कुठला तर इथाईन, आणि त्याला हलाइड ग्रुप अटॅच आहे. हा प्रिफिक्स मध्ये लिहिणार. कुठला आहे तर क्लोरो. सो याचं IUPAC नेम लिहिण्यासाठी सर्वात आधी क्लोरो आपल्याला प्रिफिक्स मध्ये लिहावं लागेल. सो क्लोरो, आणि हा अल्काईन हा सफिक्स मध्ये लिहावा लागेल, दॅट इज इथाईन. क्लोरो इथाईन is the IUPAC name for CH triple bond C bond Cl. Common name is acetylene chloride and IUPAC name is chloroethylene. Now next compound. Compound कुठला आहे तर फिनल रिंग आहे, then bond CH2 bond I. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये नॉमेनक्लेचर पाहत असताना, नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड एक टॉपिक आपण तिथे पाहिला होता. नॉमेनक्लेचर ऑफ सच एरोमॅटिक कंपाउंड, बेन्झीन कंटेनिंग कंपाउंड इन विच सबस्टिट्यूएंट ग्रुप किंवा कार्बन लिंकेज जे तिथे त्या बेन्झीन रिंगला अटॅच असेल, त्याला जर फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर अशा वेळेस कुठले रूल यूज करायचे ते तिथे दिलेले आहे. ते डिटेल मध्ये जे आहे ते तुम्हाला त्या प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री नॉमेनक्लेचरच्या टॉपिक मध्ये जे आहे ते तिथे मिळतील. तिथे इन शॉर्ट आता आपण पाहतो. सो कंडिशन काय आहे तर फिनिल रिंग प्रेझेंट आहे, देन त्याला CH2 बॉन्ड I अटॅच आहे. जेव्हा फंक्शनल ग्रुप कार्बन लिंकेजला अटॅच असते डायरेक्टली, फिनिल रिंग सुद्धा त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असेल, तर अशा वेळेस हे जे कार्बन लिंकेज आहे, 1 कार्बन असेल, 2 असेल, कितीही असेल, हा आपला मेन कंपाऊंड तिथे राहतो. पॅरेंट कंपाऊंड त्याला आपण म्हणतो. आणि फिनिल रिंग जे आहे ते आपण घेणार इथे सबस्टिट्यूएंट म्हणून. सो दिस इज सबस्टिट्यूएंट, दिस इज अवर पॅरेंट कंपाऊंड. पॅरेंट कंपाऊंड आहे तर पॅरेंट कंपाऊंड मध्ये सर्वात आधी आपल्या रूल प्रमाणे सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन. सो हा एकच कार्बन ऍटम इथे आहे. सो दिस इज अवर लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन. लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन मध्ये एक कार्बन ऍटम आहे, म्हणून त्याचा पॅरेंट अल्केन येणार. 1 कार्बन कंटेनिंग पॅरेंट अल्केन, दॅट इज मिथेन. ठीक आहे. मिथेनला आहे आयोडीन अटॅच, मिथेनलाच आहे इथे, म्हणजे याच कार्बनला अटॅच आहे फिनिल रिंग. सो आयोडीन अल्फाबेटिकली कम्स फर्स्ट. सो आपण इथे लिहिणार आयोडो, देन फिनिल, then parent alkane, that is methane. आयोडीन अटॅच होता म्हणून प्रिफिक्स मध्ये आयोडो लिहिलं. सबस्टिट्यूएंट ग्रुप दुसरा आहे फिनिल, अल्फाबेटिकली फिनिल आयोडीनच्या नंतर येतो म्हणून फिनिल आपण लिहिलं. आणि नंतर पॅरेंट कंपाऊंड कुठला राहणार आपला 1 कार्बन कंटेनिंग पॅरेंट अल्केन, दॅट इज मिथेन. आयोडो फिनिल मिथेन इज द IUPAC नेम for benzene ring bond CH2 bond I. हे झालं IUPAC नेम. कॉमन नेम काय आहे तर याचं कॉमन नेम जे आहे ते लक्षात ठेवायचं, दॅट इज बेन्झील आयोडाइड. फिनिल रिंग बॉन्ड CH2 बॉन्ड याला बेन्झील ग्रुप म्हणतात, आणि या बॉन्ड नंतर इथे आयोडाइड येतो म्हणून बेन्झील आयोडाइड. हे झालं याचं कॉमन नेम. दिस इज IUPAC. ओके, नेक्स्ट कंपाऊंड, that is compound number 6, benzene ring or phenyl ring. इथे आयोडीन अटॅच आहे आणि इथे आहे CH2.
बेन्झीन रिंग CS3 हा एक स्पेशल कंपाऊंड आहे, याला स्पेशल नेम आहे, दॅट इज टोलिन. आणि पॅरेंट कंपाऊंड जो आहे तो इथे आपल्याला हा कन्सिडर करावा लागेल टोलिन. कॉमन नेम लिहायचा आहे. कॉमन नेम साठी आपण नंबरिंग तर करणार नाही. CS3 ज्या कार्बनला अटॅच आहे तो फिनिल रिंगचा फर्स्ट कार्बन ॲटम जर आपण कन्सिडर केला तर इथून आयोडीन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम येतो पॅरा पोझिशनला. म्हणून याचं कॉमन नेम आपण लिहिणार, दॅट इज पॅरा आयोडो. आणि बेन्झीन रिंग CS3 दॅट इज टोलिन, पॅरा आयोडो टोलिन. हे झालं याचं कॉमन नेम. ना IUPAC नेम जे आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. IUPAC नेम साठी आपण नंबरिंग करू. नंबरिंग स्टार्ट फ्रॉम this carbon atom only because of CS3 is attached here. So याला प्रेफरन्स राहणार. So 1, 2, 3, 4, 5 and 6. 6 कार्बन ॲटम. पहिल्या पोझिशनला CS3 अटॅच आहे, फोर्थ पोझिशनला आयोडीन अटॅच आहे. सेपरेटली टाकून सुद्धा यांचं IUPAC नेम जे आहे ते आपण इथे लिहू शकतो. पॅरेंट कंपाऊंड कन्सिडर करणार आपण बेन्झीन. सो हियर 1 मिथिल 4 आयोडो अशा ह्या पोझिशन्स आहेत. अल्फाबेटिकली आयोडीन कम्स फर्स्ट म्हणून 4 आयोडो डॅश घेऊन पुन्हा आपण लिहिणार 1 मिथिल अँड देन आपण लिहिणार बेन्झीन. हे एक IUPAC नेम आहे इथे. अशा प्रकारे आपण जेवढे सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच होते ते सेपरेटली मेन्शन केले. और अनदर IUPAC नेम इज ऑल्सो देअर. बेन्झीन रिंग बॉन्ड CS3 याला स्पेशल नेम आहे टोलिन, जे कॉमन नेम मध्ये सुद्धा आपण यूज करतो. आणि IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये सुद्धा हे नेम जे आहे ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे बेन्झीन रिंग CS3 याला मिथिल बेन्झीन लिहिण्याची गरज नाही, डायरेक्टली आपण लिहू शकतो टोलिन. मग राहिला फक्त एकच इथे सबस्टिट्यूएंट ग्रुप, तो म्हणजे आयोडीन. त्याची पोझिशन आहे 4, तो प्रिफिक्स मध्ये आपण लिहिणार. सो ऑर मध्ये आपण अनदर नेम लिहू, दॅट इज 4 आयोडो. बेन्झीन रिंग CS3 त्याचं नेम आहे टोलिन. सो 4 आयोडो टोलिन, दिस नेम is also accepted by IUPAC nomenclature system. So बेन्झीन रिंग CS3 आणि I असे सबस्टिट्यूएंट ग्रुप जेव्हा अटॅच असतात तेव्हा त्याला आपण म्हणतो पॅरा आयोडो टोलिन और 4 आयोडो 1 मिथिल बेन्झीन और 4 आयोडो टोलिन. ओके. सो एक कॉमन नेम आपण लिहिला आणि दोन जे आहेत ते IUPAC नेम सुद्धा इथे आले या कंपाऊंडचे. एक लास्ट कंपाऊंड जो आहे तो इथे आपण पाहू. कुठला? तर एक सिंपल असा कंपाऊंड आपण घेणार आहे इथे. कंपाऊंड नंबर 7 बेन्झीन रिंग. हा इथे एक Cl अटॅच घेऊ आपण. देन हियर ऑल्सो अनदर Cl इज अटॅच. हा एक कंपाऊंड जो आहे तो इथे आपण घेणार आहे. सो हियर आपल्याला काय दिसत आहे इथे, तर बेन्झीन रिंगला 2 Cl जे आहेत ते अटॅच आहे. बेन्झीन रिंग Cl म्हणजे क्लोरोबेन्झीन, 2 Cl आहे म्हणून इथे याला आपण म्हणून डायक्लोरोबेन्झीन. दुसऱ्या Cl ची पोझिशन कुठली, तर फर्स्ट Cl जर हा कन्सिडर केला तर सेकंड Cl ची पोझिशन आहे मेटा. थर्ड पोझिशन वर येत आहे, याला मेटा पोझिशन आपण म्हणतो. सो याला आपण कॉमन नेम लिहिणार मेटा डिनोटेड बाय M. 2 क्लोरीन आहेत म्हणून डायरेक्टली लिहिणार, त्याला प्रिफिक्स लावणार आपण डाय क्लोरो. सो मेटा डायक्लोरो आणि पॅरेंट कंपाऊंड येणार बेन्झीन. मेटा डायक्लोरो बेन्झीन. मेटा डायक्लोरो बेन्झीन इज ए कॉमन नेम फॉर दिस कंपाऊंड. नाउ IUPAC नेम. हा जो Cl ज्या कार्बनला अटॅच आहे तो जर आपण फर्स्ट कार्बन ॲटम कन्सिडर केला तर आता या सेकंड जो Cl इथे अटॅच आहे त्याची पोझिशन जी आहे ती इंडिकेट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू दिस कार्बन ॲटम. ती लोएस्ट नंबरवर आली पाहिजे. आपण जर अँटी क्लॉकवाईज जर गेलो तर 2, 3, 4, 5 फिफ्थ पोझिशनवर येतो. अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर रूल्स, लोएस्ट नंबर रूल जो आहे त्याच्यानुसार सबस्टिट्यूएंट ग्रुप जे आहेत ते लोएस्ट नंबरवर आले पाहिजे. सो आपण जर क्लॉकवाईज
जर गेलो तर हा फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम, दिस वन इज थर्ड. सो थर्ड पोझिशनलाच अनदर Cl येतो. सो क्लॉकवाईज जर गेलो तर थर्ड पोझिशनला Cl येत आहे. पहिला Cl जो आहे तो फर्स्ट पोझिशनला आहे. सो यांच्या पोझिशन मेन्शन करणार, नंतर त्यांचं नेम लिहिणार. पहिला Cl आहे फर्स्ट पोझिशनला म्हणून 1, देन कॉमा देऊन सेकंड Cl ची पोझिशन देणार, दॅट इज 3. 2 Cl आहेत म्हणून लिहिणार इथे डायक्लोरो. सो दोन्ही Cl मेन्शन केले आपण विथ देअर पोझिशन. मग राहिला काय पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे, बेन्झीन. सो तो आपण सफिक्स मध्ये लिहिणार बेन्झीन. सो 1,3-dichlorobenzene is a IUPAC name for this compound. So here, this is overall the nomenclature of halogen derivatives. हे झालं nomenclature कशाचं, तर halogen derivatives.